इचलकरंजी शहरात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे फेरीवाले व लहान व्यावसायिकांचे जगणे कठीण झाले असून आज महापालिकेच्या सभागृहाबाहेर फेरीवाले यांनी संतप्त आंदोलन केले। आम्ही भारतात राहतो, पाकिस्तानात नाही, आमच्या शहरात व्यवसाय करण्याची परवानगी द्या, अशी आर्तहाक एका महिला फेरीवाल्याने दिल्याने सभागृह परिसर काही काळ स्तब्ध झाला। महापालिकेने अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र केल्यानंतर रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना हटविण्यात आले आहे। त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने फेरीवाले, अतिक्रमणधारक आणि महिलांनी एकत्र येत उपमहापौर अनिल डाळ्या यांना धारेवर धरले। व्यवसाय करू देणार नसाल तर आम्हाला नोकरी द्या, आमचे हातावरचे पोट आहे, आम्ही जगायचे कसे, असा सवाल उपस्थित करत महिलांनी तीव्र भावना व्यक्त केल्या। या आंदोलनावेळी फेरीवाली समिती सदस्यांनीही प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली। शहर अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्णय महापौर उदय धातुंडे, उपमहापौर व प्रशासनाने संयुक्तरित्या घेतला असून मंगळवारपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे। मात्र पर्यायी व्यवस्था न करता अचानक कारवाई केल्याने फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान येणाऱ्या सोमवारी महापौर उपस्थित राहिल्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन उपमहापौर अनिल डाळ्या यांनी दिले। तसेच थिएटर परिसरातील महापालिकेच्या जागेत फेरीवाल्यांना बसण्याची तात्पुरती व्यवस्था करण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। शहरात वारंवार होणाऱ्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असला तरी त्यावर तोडगा काढताना लहान व्यावसायिकांचा विचार करणे आवश्यक असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली। सध्या या प्रश्नावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।